सुप्रभात मंडळी, तुमचं मी स्वागत करीत आहे रत्नागिरी शहरातून. जय शिवराय, जय शंभूराजे. रत्नागिरी शहरातून यासाठी बोललो कारण आपली सिरीज चालू आहे. आपण रत्नागिरी दौऱ्यावरती म्हणजेच कोकण दौऱ्यावरती आपण आलो आहोत आणि आजचा दिवस आहे दुसरा आणि आपण आज रत्नागिरी एक्सप्लोर करणार आहोत. तर आता आपण पहिले निघालो आहोत थिबा पॅलेस पाहण्यासाठी. मी आता आहे मारुती मंदिराजवळ. तर जवळजवळ इथून मला 2 किलोमीटर वरती म्हणजे आपण 5 मिनिटांमध्ये इथून पोहोचणार आहोत थिबा पॅलेसला. तर चला मंडळी, मी तुम्हाला डायरेक्ट आता भेटतो थिबा पॅलेस जवळ. चला. रत्नागिरीच्या अगदी मध्यभागी वसलेले थिबा पॅलेस हे एक प्रमुख ऐतिहासिक असे पर्यटन स्थळ आहे. हा राजवाडा म्हणजे ब्रह्मदेशाचे म्हणजेच आत्ताचे म्यानमारचे शेवटचा राजा थिबा राजा आणि त्याची पत्नी राणी सुकलयात यांच्यासाठी बांधला गेला होता. 1885 मध्ये इंग्रजांनी ब्रह्मदेश जिंकल्यानंतर राजा थिबा यांना पदच्युत करून भारतामध्ये हद्दपार केले. सुरुवातीस त्यांना मद्रास आणि त्यानंतर त्यांना रत्नागिरीस आणण्यात आले. राजाला राहण्यासाठी एका सुसज्ज वास्तूची गरज होती, म्हणून इंग्रज सरकारने 1910 मध्ये या पॅलेसचे बांधकाम करण्यास सुरुवात केली आणि ते 1911च्या अखेरीस पूर्ण झाले. राजा थिबा यांनी आपल्या आयुष्याची शेवटची 30 वर्ष रत्नागिरीत नजरकैदेत घालवली. 1916 मध्ये त्यांचे याच राजवाड्यात निधन झाले. या राजवाड्याच्या बांधकामात इंडो ब्रह्मो शैलीचा सुंदर संगम पाहावयास मिळतो. याच्या खिडक्या आणि दरवाजे अर्धवर्तुळाकार म्हणजेच इटालियन शैलीचे आहेत, तर छताची रचना लाकडी असून ती पागोडा शैलीत आहे. हा राजवाडा 3 मजली असून तो जांभ्या दगडात आणि सागवानी लाकडाचा वापर करून बनवण्यात आला आहे. हा राजवाडा सुमारे 27 एकर परिसरामध्ये पसरला गेला आहे. सध्या या वास्तूचे रूपांतर एका वास्तुसंग्रहालयात करण्यात आले आहे. यामध्ये कोकणात विविध ठिकाणी सापडलेल्या उत्खननात मूर्ती, जुन्या तोफा आणि ऐतिहासिक अनेक वस्तू, तसेच थिबा राजाच्या काही वैयक्तिक वस्तू, फर्निचर आणि त्या काळातील छायाचित्रे आणि कोकणच्या संस्कृतीत दर्शन घडवणाऱ्या वास्तूचे प्रदर्शन तेथे भरवण्यात आले आहे. तर मंडळी, थिबा पॅलेस आपण पाहिला आता, त्याचा इतिहासही आपण ऐकला आणि आता आपण इथून जात आहोत दुसरं डेस्टिनेशन जे आहे थिबा व्ह्यू पॉईंट किंवा त्याला जिजामाता उद्यान सुद्धा म्हटलं जातं, जिथे आपल्या छत्रपती संभाजीराजांचा मोठा पुतळा आहे. तर तिथे आपण आता चाललो आहे. इथून जवळच आहे, 700 मीटर वरती 2 मिनिटं लागणार आहेत आपल्याला पोहोचायला. तर आपण आता तिथे भेटूया. तर चला. इथे आपल्याला 2 मजले चढून जायचे आहेत. या अशा इथे प्रॉपर पायऱ्या आहेत आणि आपण इथून वरती जाऊ शकतो.
आणि इथून समोर नजारा पहा. तर आता आपण जात आहोत भित्तिशिल्पाकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे. अंगावर काटा आला मित्रांनो महाराजांना बघून. हे ते छत्रपती संभाजी महाराजांचं नामकरण सोहळा जे झालं त्याच्यावर ते रेखाटलेले. त्याच्यानंतर इथे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचे चौथे अपत्य म्हणजे युवराज संभाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेचं हे चित्र महाराज संभाजी महाराजांना हातात घेतला होता. छत्रपती संभाजी महाराजांचं जे शिक्षण चालू आहे त्याचं चित्र रेखाटलं आहे राजमाता जिजाऊ आईसाहेब. आणि हे तर कोणाला माहिती नाही, हे तर आग्र्याहूनची सुटका 17 ऑगस्ट 1666 साली श्रावणात छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पेटारात बसून दिल्लीवरून सुटका करून घेतली होती. हा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा विवाह सोहळा राणी येसूबाई यांच्याशी होतानाचं चित्र रेखाटलंय 1661 मधलं. महाराजांनी 14व्या ते 18व्या वर्षादरम्यान हे लिहिलेला हा बुधभूषण ग्रंथ. हा आहे 16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होतानाचा सोहळा. आणि त्यानंतर हत्तीवरूनची मिरवणूक जो राज्याभिषेक होतानाचा ढोल ताशाच्या गजरात काढलेली ही मिरवणूक होती हत्तीवरून छत्रपती संभाजी महाराजांची. ही जंजिऱ्यावरची लढाई 1682 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याला वेढा दिला होता त्याचे क्षण. तेवीस नोव्हेंबर 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा बुराणपुरावर हल्ला केला होता आणि ते शहर अख्खं लुटला होता उद्ध्वस्त करून त्याचे क्षण रेखाटले.
हे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात जे षडयंत्र रचलं होतं, तर त्यांना जी खडेलोटची जी शिक्षा झाली होती ती सुनावतानाचा दृश्य याच्यात रेखाटण्यात आलं आहे. ही आहे पोर्तुगीज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्यातली लढाई. छत्रपती संभाजी महाराज सिंहाचा जबडा फाडताना. आणि अश्वारूढ असलेले छत्रपती संभाजी महाराज. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जेव्हा ज्यांना कैद झालेले तेव्हाचा क्षण. आणि ही आहे राजमुद्रा. छत्रपती संभाजी महाराजांनी ही राजमुद्रा बनवली होती. कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका. छत्रपती संभाजी महाराज की जय. हे सर्व फिरून झाल्यावरती मित्रांनो, तुम्ही आता या गार्डनमध्ये येऊन खाली बसू शकता. वरती महाराजांचा पुतळा आणि अशा प्रकारे हे सर्व भित्तिचित्र पाहून झाल्यावर अशा गार्डनमध्ये खाली येऊन तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि हा समोर असा हा थांग समुद्र. तर मंडळी, आता थिबा गार्डन सुद्धा आपलं बघून झालं आहे, म्हणजेच राजमाता जिजाऊ गार्डन. तिथून आता आपण निघत आहोत आणि आता आपण चाललो आहोत लोकमान्य टिळक यांचा जिथे जन्म झाला अशा जन्म झालेल्या घरी भेट द्यायला. ते आता एक म्युझियम आहे जे आता आपलं राज्य सरकार मेंटेन करत आहे. तर आपण आता तिथे जाऊया आणि तिथे पाहूया आपण काय काय आहे ते. तर चला मित्रांनो. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म याच घरात झाला होता. हे केवळ घर नसून ते भारतीयांसाठी एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्मारक आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी याच घरात झाला. टिळकांचे वडील गंगाधर पंत हे रत्नागिरीत शिक्षक होते. टिळकांची वयाची पहिली 10 वर्ष याच घरात गेलीत. त्यानंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. हे घर आता महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली असून त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. हे घर अस्सल कोकणी वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे.
घर कौलारू असून त्याचे बांधकाम जांभ्या दगडात आणि सागवानी लाकडात केलेले दिसून येते. घर अतिशय साधे पण हवेशीर आहे. यात एक पडवी, मुख्य दिवाणखाना, स्वयंपाकघर आणि मागील बाजूस अंगण आहे. पूर्वीच्या काळी जशा शेणाने सारवलेल्या जमिनी असायच्या तशीच भावना या घरात गेल्यावर आजही येते. आता हे असलेले संग्रहालय येथे गेल्यावर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळच लोकमान्य टिळकांचा एक पूर्णाकृती पुतळा आहे. घरात प्रवेश करताच घराच्या भिंतीवर टिळकांच्या आयुष्यातील काही प्रसंग चित्रांच्या आणि फोटोंच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहेत. जसे की केसरी आणि मराठा वृत्तपत्राची सुरुवात, सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव आणि त्यांची तुरुंगात लिहिल्या गेलेल्या गीता रहस्य ग्रंथ याचा समावेश करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर येथे टिळकांच्या घराची वंशावळ सुद्धा पाहायला मिळते. अशा प्रेरणादायी स्मारकास आपणास भेट द्यायची असल्यास तर रत्नागिरीतील टिळकाळी येथे यावे लागेल. भेट देण्याची वेळ आहे सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आणि हो, तसेच सोमवारी हे स्मारक बंद राहते. येथे प्रवेश विनामूल्य आहे. तर मंडळी, आपला चौथा आणि आजच्या दिवसातला शेवटचा स्पॉट म्हणजे व्हाईट सँड समुद्र. तर आपण तिथे आलो आहे आणि तोच तुम्हाला दाखवण्यासाठी मी तो दाखवण्यासाठी इथे आलो आहे. ॲक्च्युली आपले 2 ते 2.5 तास जेवणामध्येच गेले, कारण जवळजवळ 1.5 तास वेटिंगवरतीच होतो एका हॉटेलमध्ये. आज खूप रश आहे इथे रत्नागिरीमध्ये, कारण क्राऊड खूप आला आहे, लागून सुट्ट्या मोठ्या आल्यामुळे. त्याच्यामुळे बराच जवळजवळ 2.5 ते 3 तास त्याच्यातच गेले. आणि आता संध्याकाळचे वाजलेत 5:41. त्याच्यामुळे आपल्याला इथे यायला पण उशीर झाला. तर चला, तुम्हाला इथला व्हाईट सँड समुद्र मी तुम्हाला दाखवतो. हा असा इथे सूर्यास्त होत आहे आणि हा व्हाईट सँड समुद्र. असा छान समुद्र किनारा, शांत आणि गजबजलेला नाही आहे इथे. मेन म्हणजे खूप शांतता आहे. आणि समुद्रातला कचरा जो आपण मानवाने केलेला तो सगळा बाहेर आणून टाकला इथे. प्लॅस्टिकच सर्वात जास्त दिसतंय इथे मला, कारण तो त्याच्या पोटात काहीच ठेवत नाही. तो जे तुम्ही त्याला द्याल ते तो सर्व परत आणून बाहेर फेकून देणार. तेच त्याने इथे केलेलं आहे. ऍक्च्युली इथे पूर्वी व्हाईट सँड होती, पण ही सगळे घाण झाल्यामुळे आता इथे व्हाईट सँड तेवढी दिसत नाही, तर पूर्ण पांढरा शुभ्र होतं हे. तुम्हाला असं तिथे गाडी लावून परत खाली यावं लागतं चालत. गाडी वरती ठेवावी लागते. ऍक्च्युली मी जिथे जेवायला थांबलेलो ते हॉटेल खूप वर्थ होतं. इतका वेळ वेटिंग करून मी जेवलो, पण खूप चांगलं होतं. म्हणजे म्हणायला गेलं तर नाद केला, पण चांगलं होतं जेवण, खरंच चांगलं होतं. हॉटेल आमंत्रण म्हणून आहे रत्नागिरीमध्ये. खूप गर्दी होती, जवळजवळ 2.5 तास आम्ही वेटिंगवर होतो.
आणि ऑर्डर पण आधी देऊन सुद्धा यायला वेळ खूप लागला, एवढी माणसं होते, तुम्ही विचार करू शकता. खूप फेमस हॉटेल आहे. प्राइसच्या मानाने थोडंसं हाय प्राइस पडते, पण चांगलं आहे खूप. हॉटेल खूप चांगलं आहे. तर तुम्ही कधी आलात तर नक्की चेक करू शकता. क्वालिटी खूप चांगली आहे, पण कॉस्टच्या मानाने थोडंसं हाय आहे, पण ठीक आहे. तर मित्रांनो, तो शेवटचा पॉईंट नव्हता. मी थोडासा तिथून परत पुढे आलोय. एक नवीन मिऱ्या बीच न्यू पॉईंट म्हणून आहे, तिथे आलोय मी. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेनच. पण आता इथून व्ह्यू बघा आणि हा सनसेट पहा. हा एक नवीन हिडन स्पॉट आहे. इथे बरीच गर्दी कमी आहे. ज्यांना माहिती आहे तेवढेच जण इथे येतात. आपण मगाशी तिकडे होतो, तर तिथून परत पुढे जाऊन असा यू टर्न मारून मागच्या रोडने यावं लागतं. मला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईन. एक हिडन स्पॉट आहे हा, खूप कमी जणांना माहिती आहे. छानपैकी इथे नारळाची झाडं आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तिथे पार्किंग सुद्धा गाडी करू शकता आणि चालत येऊ शकता. गाडी पार्किंगची सुविधा तिथे आहे, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही सुद्धा. त्या साईडला व्हाईट सँड समुद्र आहे, पण तिथून डायरेक्ट इथे यायला रस्ता नाही आहे. मध्ये खूप दगडं वगैरे आहेत आणि रस्त्यामध्ये ब्लॉक केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला परत तिथून यू टर्न मारून मागून असं रस्त्याने यावं लागतं. ही जर दगडीमध्ये नसते ह्या साईडला, नाहीतर ह्या रूटने आपण येऊ शकलो असतो. पण दगड टाकून ब्लॉक केला रस्ता, त्याच्यामुळे आपण येऊ नाही शकत आहे. गाडी तर अजिबातच येऊ नाही शकत, 2 व्हीलर पण नाही, 4 व्हीलर पण नाही. मित्रांनो, आता इथून निघतच होतो तेवढ्यात मला काही असं एक गोष्ट मिळाली. तर एक पुरातन अशी विहीर मिळाली. त्याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण ह्या बीचच्याच बाजूला मला मिळाली. तर हे बघा, इथून खाली पायऱ्यांनी उतरून जायचं आहे. खूप ऐतिहासिक विहीर आहे ही, आणि तिथे खाली पाणी आहे, अजूनही पाणी आहे तिथे. हे असं काहीसं वरती स्ट्रक्चर आहे, तुम्हाला दाखवतो जवळून. हे नक्की काय आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. हे बघा, हे असं काहीसं आहे आणि खाली ही विहीर. प्रॉपर पायऱ्यात उतरायला तिकडून. पण ही आत्ताची विहीर नाही एवढं मात्र नक्की. ही खूप जुनी ऐतिहासिक विहीर आहे.
बरोबर ह्या अशा समुद्र किनाऱ्यासमोर ही विहीर आहे. कधी आलात तर नक्की पहा आणि तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, इथे जास्त काही बघण्यासारखं नाही आहे. शांततेत बसायचं असेल, तुम्हाला शांतता एन्जॉय करायची असेल तर इथे नक्की सनसेटच्या वेळेला येऊन बसू शकता आरामात. इथे ब्लॉक्स पण टाकलेत, ब्लॉक्सवरती व्यवस्थित चढून तुम्ही बसू शकता शांततेत. पण बाकी असं काही नाही आहे, इथे कुठली ॲक्टिव्हिटी वगैरे होत नाही, जास्त क्राऊड नाही, त्याच्यामुळे इथे शांतता खूप. तर मला वाटतं हा एक चांगला स्पॉट होऊ शकतो पुढे मागे. तर तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की या. तर मंडळी, मी तुमचे पहिले शतशः आभार मानत आहे हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल. आणि आता संध्याकाळ झाली आहे, त्याच्यासोबत मी आता व्हिडिओ सुद्धा इथेच थांबवत आहे. आपण दिवसभरात पाहिलेल्या 5 गोष्टी, 5 पर्यटन स्थळे, त्या तुम्हाला कशा वाटल्या ह्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मला नक्की खात्री आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब कराल, अनेक जणांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर कराल, व्हिडिओला एक लाईक नक्की कराल, याची मला नक्की खात्री आहे. तर मित्रांनो, उद्याच्या नवीन सकाळसोबत भेटूया उद्या सकाळी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि ती जर्नी पाहूया आपण रत्नागिरी टू गणपतीपुळ्यापर्यंत. ती सुद्धा खास जर्नी असणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, उद्याच्या नवीन भागामध्ये उद्या नवीन सकाळसोबत भेटूया. तर बाय मंडळी, तोपर्यंत काळजी घ्या, सेफ ड्रायव्हिंग करा. बाय बाय.